नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन संचलित हॉबी डू विडू ह्या व्हर्च्युअल मंचाच्या वतीने मी मोना तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. हॉबी डू विडू या मंचाच्या माध्यमातून आपण प्रत्येक शनिवारी भेटत असतो. प्रत्येक शनिवारी एका नवीन कलाकाराला घेऊन, एका नवीन कलेला घेऊन, त्या कलाकाराला, त्याच्या कलेला आणि त्याला जाणून घेत असतो. आणि खूप वेगळे कलाकार आपल्याला ह्या मंचाच्या माध्यमातून बघायला मिळाले आहेत, जे जळगावच्या रंगभूमीचे आहेत किंवा जे खूप चांगले इंडस्ट्रीमध्ये काम करतायत त्यांना आपण जाणून घेतलं. जे जळगावातले लेखक आहेत, अशोक कोतवाल सर सारखे सर ह्या मंचावर येऊन गेलेत, दिशा पिंकी शेख सारखे मॅम ह्या मंचावर येऊन गेलेत. तर खूप आपण तशा प्रख्यात आणि विख्यात लोकांना ह्या मंचाच्या माध्यमातून भेटत असतो. आणि आज तशीच एक व्यक्ती जळगावातली नामवंत, सगळ्यांना परिचित अशी असणारी, सगळ्यात म्हणजे विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, पालक असेल, अशा सगळ्या तुम्हा मला परिचित असे व्यक्ती चंद्रकांत भंडारी सर. शिक्षण तज्ज्ञ आहेत, 40 वर्षापासून गेल्या शिक्षण विभागात काम करत आहेत. MA BEd मध्ये साहित्य विशारद आहेत, लेखक आहेत, शिक्षक आहेत, पर्यवेक्षक आहेत, समीक्षक आहेत. असं सगळे एकत्र असणारे चंद्रकांत भंडारी सर यांच्या मंचावर खूप खूप स्वागत आहे. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे या मंचावर. आणि आम्हाला खूप आनंद आहे की आज तुम्ही या मंचावर आला आहात. आमचं भाग्य असावं आणि तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळणार आहे आज. खरं तर खूप आनंद आहे. कसं वाटतं तुम्हाला मंचावर येऊन? खरंच आनंद झाला आहे. आणि कोणीतरी परत एकदा वाचनाबद्दल आणि साहित्याबद्दल बोलतो आहे याचा मला फार आनंद आहे. आणि मला सांगायला आवडेल सगळ्यांना की सर मल्हारचा पण एक भाग आहेत. म्हणजे सरांनी कंटेंट रायटर म्हणून सर इथे होतात आणि मल्हार फॅमिलीचा एक तुम्ही भाग आहात. आणि ह्या मंचावर बोलवताना मल्हार फॅमिलीला सगळ्यांनाच एक फॅमिली मेंबरला बोलायसारखं वाटतंय. वेलकम. येस, थँक्यू. सर गेल्या 40 वर्षात तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करताय. 40 वर्ष म्हणजे थोडे थोडके नसतात, खूप 40 वर्ष आहेत. तर कसा होता तो अनुभव तुमचा? म्हणजे कशी होती 40 वर्ष? 40 वर्ष खूप सुंदर केलीत. म्हणजे त्यातली 21 वर्ष मी दादरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये होतो. मी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतल्यानंतर जळगावला राहायला आलो. मध्ये 2 वर्ष मी विवेकानंदला होतो. आणि आता 13 वर्षापासून KC सोसायटीच्या ज्या शाळा आहेत त्याचा शालेय विभागाचा समन्वयक आहे. हा प्रवास जो आहे तो अमळनेर, भोपाळ. थोडासा वरती कराल आवाज, थोडा वर करू थोडासा. ठीक आहे. हा बोला. हा प्रवास जो आहे तो सुरू झाला अमळनेरपासून. नंतर मी भोपाळला BEd करायला गेलो. नंतर माथेरानच्या शाळेत होतो. तिथूनच मी मुंबईला गेलो. आणि त्याच्यातला एक सगळ्यात मोठा भाग आहे, तुम्ही जो प्रवास म्हटला ना, त्यातला एक आनंदाचा भाग असा होता की ज्या मुंबईच्या मी शाळेत होतो तिथे मी डोळस विद्यार्थ्यांबरोबर 8वी 9वी 10वीतल्या अंध विद्यार्थिनींना शिकवत होतो. आणि तिथून खऱ्या अर्थाने मी भंडारी सर झालो. म्हणजे त्यांनी घडवलं. म्हणजे किती वेगळा भाग आहे की डोळस विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता अंध विद्यार्थिनींना शिकवायला लागलो. आणि त्यांना त्या अंध विद्यार्थिनींना आम्हाला सर्व शिक्षकांना डोळस केलं आणि सांगितलं की आम्हाला शिकवताना तुम्हाला तयारीने शिकवायचं आहे. अरे वा. म्हणून तो प्रवास जो आहे तो. आणि मुंबईच्या प्रवासामध्ये आणखी एक मोठा भाग असा होता की मी राहत होतो अंबरनाथला, शाळा होती दादरला. मी पहाटे निघायचो. त्यामुळे मुंबईच्या लोकलचं सर्वात मोठं ऋण असं आहे माझ्यावर की मी त्या लोकलमध्ये येता जाता प्रचंड वाचन केलं. आणि जितकं वाचन केलं तितकंच लिहिलं सुद्धा. त्यामुळे माझ्या एका अर्थाने सांगायचं तर मुंबई ही माझ्या लेखना वाचनासाठी भरपूर वाव देणारी होती आणि मी त्याचा पुरेपूर वापर केला. अच्छा, मुंबईत तुम्ही होतात, लोकलमध्ये प्रवास करत होतात, पण त्याचा उपयोग तुम्ही वाचनासाठी करत होतात. खूप छान. म्हणजे आणि तुम्ही खूप छान गोष्ट सांगितली की तुम्ही अंध विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. आणि असं म्हणतात की शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतो, पण मला त्या गोष्टी कळेल की त्या विद्यार्थ्यांनी कदाचित तुम्हाला थोडंसं का असेना घडवायला, तुम्ही जे म्हटलात की मला थोडंफार घडवलं आहे. खूप छान खरं तर सर. आणि शिक्षण क्षेत्रात तुम्हाला आता 40 वर्षापासून तुम्ही काम करत आहात. तर तुम्हाला त्याच्यात आणि आता काय बदल जाणवतात ह्या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना? बदल काही झालेत का? नाही, बदल खूप झालेत. म्हणजे पूर्वी एखादा शिक्षक जो आहे तो खडू फळा बाकीच्या गोष्टी घेऊन, पुस्तकं घेऊन शिकवत होता. आज पूर्णपणे बदलला आहे. आणि मधल्या या 2 वर्षाच्या काळामध्ये मी पण शिकलो की या मीडियाचा वापर कसा करून, म्हणजे व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ तयार करून कसे पाठवायचे, हा एक भाग आहे.
शिक्षणातले बदल जे झालेत ना त्यामध्ये विद्यार्थी पूर्वी जो एक पद्धतीने संपूर्ण शाळेशी शिक्षकांशी जोडला गेला होता तो खूप दुरावतोय. त्याला अनेक कारण आहेत आणि ती कारण मी एवढ्यासाठी सांगत नाही कारण की परत जुन्या गोष्टी उजाळणं किंवा त्याच्यावर भर देणं असं नाही. पण शिक्षण क्षेत्रातला एक भाग जो आहे की मुलं त्या ठिकाणी मुलांसमोर अनेक गोष्टी आल्या आहेत. म्हणजे जसं कोरोना काळामध्ये आल्या की गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर शिकले ते. पूर्वी पूर्ण शाळेवर शिकवण्यावर अवलंबून असणारी मुलं आता खरोखर एका अर्थाने त्या शिक्षणापासून म्हणजे 4 भिंतीतल्या शिक्षणापासून मुक्त झालेत आणि मुक्त झालेली मुलं खूप चांगल्या पद्धतीने विचार करतायत आणि तो विचार कदाचित माझ्या पिढीतल्या शिक्षकांना योग्य वाटत नसेल पण आज मी जरी त्या क्षेत्रात असलो तरी मला वाटतं की यस ते त्याचा फायदा करतायत आणि त्यांना माहिती खूप मिळते आहे. ज्ञान मिळतं की नाही हा परत प्रश्न आहे पण माहितीचा स्रोत त्यांच्यासमोर जो येतो आहे विविध माध्यमातून तो चांगला आहे आणि त्याच्याने ते खऱ्या अर्थाने शिकतायत आणि चांगल्या पद्धतीने शिकतायत. म्हणजे अगदी पहिलीच्या मुलापासून तर ग्रॅज्युएट होणाऱ्या मुलांपर्यंत या चांगल्या शिक्षणात या गोष्टी जी साधनं आहेत ती पोहोचल्यामुळे ती चांगल्या पद्धतीने वाढतायत आणि त्यांचं डेव्हलपमेंट खूप चांगली होते असं मला वाटतं. पूर्वी तितक्या सोयी नव्हत्या कुठेही म्हणजे शहरात असतील किंवा वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये. आज त्या सोयी सर्वत्र पोहोचल्या आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटने जी कमाल केली ती खरोखर चांगली आहे आणि मला ती आवडते. अगदी खरंय. पण कसं होतं म्हणजे माझा असा प्रश्न आहे की पहिले कसं होतं म्हणजे मी माझ्या आजीना जेव्हा बघते त्या कमी शिकल्या असतील 5वी 4थी किंवा जसे फार तर 7वी झाले असतील पण जे काही शिकल्या ते आतापर्यंत त्यांच्या लक्षात आहे. आणि आम्ही आता जे शिकतो म्हणजे बरेच ग्रॅज्युएशन होतात पोस्ट ग्रॅज्युएशन होतात पण फक्त होतात लक्षात नाही राहत किंवा त्याच्याबद्दल फक्त जातात पण माहिती नसते पुरेशी. तर मला असं वाटतं की त्या शिक्षणामध्ये ह्या शिक्षणामध्ये काय अशी तफावत होती किंवा काय बदल होता की तिथून जेवढं ते शिकत होते ना तेवढं ते मनापासून किंवा ते लक्षात राहत होतं. पण आता कसं होतं फक्त होतं शिक्षण होतं पण ज्ञान मिळतंय का किंवा ते आत्मसात होतोय का काय वाटतं तुम्हाला? हा नाही म्हणजे शालेय विद्यार्थी आहेत ना 9वी 10वी किंवा त्याच्या पुढचे जे आहेत ना त्यांचा एक भाग असं झालं की जगण्याचं टायटलच त्यांचं क्लिअर नाहीये. काय करावं हे कळत नाहीये आणि असं म्हटलं जातं की कॉलेजमध्ये शिकवण्यापेक्षा तुम्ही का शिकतायत आणि शिकून तुम्हाला पुढे कुठे जायचं हे कोणी सांगत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्राध्यापक फक्त आपलं काय जे आहे लेक्चर देणं हा भाग नाहीये. तुमच्या विषयाशी जोडून जो भाग येतो तो शाळेमध्ये मी करत होतो की जर मी मराठी शिकवत असेल हिंदी शिकवत असेल इंग्लिश शिकवत असेल तर मी त्याच्याशी जोडून मुलांशी बोलत होतो. आज ते संवादाची जी प्रक्रिया आहे ना ते कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलं सुद्धा जितके पूर्वी शिक्षकांशी जोडले गेले होते तितके आज जोडले जात नाहीये. प्राध्यापकांचा तर तो एक वेगळा भाग आहे की मी लेक्चर दिलं बाकीचं मुलांच्या अंगाला किती लागलं ते होत नाहीये पण ते व्हायला पाहिजे. म्हणून मी ते म्हणतो ना की मग मुलं सुद्धा जगण्याचं टायटल विसरले आहेत आणि ग्रामीण भागातून शहरात आलेल्या मुलांना शहरातल्या अनेक गोष्टी दिसतात आणि असं वाटतं की अरे आपण कुठेतरी कमी आहोत. न्यूनगंड जो निर्माण होतो तो त्याच्यावर मात करण्याचं शिक्षण सुद्धा कॉलेजेसमध्ये दिलं गेलं पाहिजे आणि ते फार आवश्यक आहे. नाही तर ते भरकटत जातात आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत खूप मोठी उदाहरणं आहेत आणि ती माझ्यासारख्या शिक्षकाला फार व्यथित करतात. दुःख होतं पण नाईलाज आहे. मी काही म्हणजे कोणी एक ग्रुप जर तयार झाला आणि मुलांना त्यांनी जर सांगितलं की अरे तुम्ही या पद्धतीने पुढे जाऊ शकतात करिअरच्या वाटा दाखवल्या जात नाहीत हा एक भाग आहे. अगदी खरं. तर तुम्ही तुमचं वाचन खूप असेल एवढ्या वर्षामध्ये तुम्ही खूप पुस्तकं वाचली स्वतः संग्रह केलाय पुस्तकांचा पण आता खूप असं नवीन ऍप वगैरे आलेत की स्टोरी टेलिंग आहे समजा की ऐकून फक्त पुस्तक हे करा. खूप लोक ते आणि हे पण करताय की ऐकतात आणि बरं पण वाचन आणि ऐकणं यात काय तुम्हाला वाटतं किंवा काय योग्य आहे किंवा हे कितपत तुम्ही ते स्वीकारलं आहे का की तुम्ही अजूनही तुमचं वाचनच किंवा ऐकून तुम्ही करतायत का कधी? नाही वाचनाचा एक भाग जो आहे ना तुम्ही गेले 50 वर्ष झाले करतोय आणि हातात पुस्तक घेऊन वाचणं हे माझ्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट असते. पुस्तक नवीन आल्यानंतर त्याच्या कव्हर पासून तर या सगळ्या गोष्टींपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो की 1960 ते 2022 हा जो एवढा मोठा कालपट आहे त्याच्यामध्ये कादंबरी म्हणजे काय होतं की साहित्यातले प्रकार वाचणं म्हणजे वाचन असं जे झालेलं आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की आता वेगवेगळे आलेले आहेत ई बुक्स ऑडिओ बुक्स पासून तर सगळा भाग आलेला आहे.
तो पण स्वीकारला पाहिजे. म्हणजे कथा कादंबऱ्या किंवा साहित्य विषयाचं वाचन, ललित साहित्याचं वाचन म्हणजे वाचन आता असं राहिलेलं नाही. प्रत्येक जण आपापल्या व्यवसायाशी निगडीत आणि अपडेट राहण्यासाठी वाचतो. म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वाचतो आहे. वाचनाचे प्रकार बदललेत, साधनं बदललीत. पण माझ्यासारखा जो आहे तो अजूनही, तुम्ही म्हटलं की मी 40 वर्षापासून पुस्तकं जमा करतोय. जेवढी पुस्तकं मला वाचायची होती, आणि मी शिक्षकी पेशात असल्यामुळे जो जो विषय मला शिकवायचा होता, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्याच्याशी संबंधित मी पुस्तकं वाचत गेलो, मग ती लिहित गेलो. आणि एक भाग असा आहे की मी वर्तमानपत्रात, मुंबईच्या वर्तमानपत्रात लिहित गेलो. त्याच्यातून जे मला मानधन मिळत गेलं त्याच्यात अधिक माझं पगारातला काही भाग महिन्यातला, अशी मी पुस्तकं विकत घेत गेलो. पण पुस्तकं हातात घेऊन वाचणं आणि तो आनंद हा वेगळा असतो. ऐकण्याचा भाग जो तुम्ही म्हटलं ना, की ऐकणं पहिल्यांदा व्हायला पाहिजे. तुम्हाला कान तयार केले पाहिजेत. तुम्ही स्वतःचे कान जेव्हा तयार कराल तेव्हा मी तुम्ही वाचण्याकडे वळाल, नंतर लेखनाकडे वळाल, आणि नंतर लोकांशी संवाद साधायला शिकाल. तो भाग व्हायला पाहिजे. तो वाचन हे कधीही चांगलं किंवा ते केलं गेलं पाहिजे, म्हणजे ऐकणं. हो ना, वाचन केलंच गेलं पाहिजे. आणि मी सांगितलं की आपापल्या व्यवसायानुसार ते वाचन करा ना तुम्ही. तुम्हाला मी मराठी साहित्यातलंच नाटक, सिनेमा किंवा हे वाचलंच पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचू शकता. ओके. तर आता तुम्ही खूप छान सांगितलं की आपल्या व्यवसायाप्रमाणे वाचा. अगदी खरं आहे. तर असं जाता येतं का व्यवसायाप्रमाणे? किंवा मला असा प्रश्न आहे की समजा डॉक्टर असेल तर मला डॉक्टरकीमध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी लागणार आहेत त्या मी वाचून एका वाटेला जाऊ शकतो का? जाऊ शकतात ना. उलट तुमचा प्रोफेशन जो आहे ना तो त्या ठिकाणी अधिक चांगला होण्यासाठी तुम्हाला ते गरजेचं आहे. मग कुठलाही असेल, अगदी LIC एजंट जरी असेल ना, किंवा कुठलाही असेल, बँकेतला असेल, त्याला त्या फील्डमधलं अपडेट राहणं गरजेचं, आणि त्याला ते वाचावंच लागतं, नाही तर तो मागे पडतो. म्हणजे तुम्ही तुमचं ज्ञान जितकं समृद्ध कराल तितके तुम्ही त्या क्षेत्रात पुढे जाल. बरोबर. आणि आज स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने हे सगळ्यांना लक्षात आलंय की स्पर्धा परीक्षा, त्याच्यातून पुढे जायचं. मग तुम्ही कुठलाही ऑफिसर झाला तर तुम्हाला ते वाचन त्यातलं करावंच लागतं. काय नियम असतील किंवा काय कायदे असतील ते अपडेट ठेवून तुम्हाला पुढे जावंच लागतं, त्याला पर्याय नाही. म्हणून मी सांगितलं की मराठी साहित्याचं किंवा कुठल्याही साहित्याचं वाचन जरी कमी झालं असलं तरी, जसं तुम्हाला मी थोड्यापूर्वी सांगितलं की एक उदाहरण दिलं मी की एशियाटिक लायब्ररी जी आहे मुंबईची, तिने 15 दिवसांची ग्रंथविक्रीचं एक नियोजन केलं आणि काही तासात सगळी पुस्तकं संपली. आणि त्याच्यात असं त्यांनी म्हटलंय की पुस्तक विक्रीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सर्वाधिक असल्याचं एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्षाने जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते म्हणाले की अरे कोण म्हणतं की तरुणाई वाचत नाही. तरुणाईने गठ्ठ्याने पुस्तकं नेली. म्हणजे तो जो एक आक्षेप आहे की लोक आज वाचत नाही, किमती भरपूर झाल्या आहेत, पण लोक वाचतात आणि वाचताना परत आपल्या व्यवसायाशी निगडीत पुस्तकं नेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने वाचतायत आणि वाचलेलं सांगतायत. जसं मला कोणी भेटलं की म्हणतात की भंडारी सर सध्या काय वाचतायत, काय लिहितायत, पहिला प्रश्न आहे काय वाचतायत. मी सांगत जातो आणि सांगितल्यानंतर मी हे सांगतो की हे पुस्तक मी वाचलंय, चांगलंय, तू वाचायला घेऊन जा, तुझ्याचकडे ठेवलं तरी हरकत नाही. अगदी सर, तुम्ही 40 वर्ष, तुम्ही जसं वारंवार सांगते की 40 वर्ष भंडारी सर शिक्षण क्षेत्रात आहेत, खूप विद्यार्थी घडवले असतील, पण तुम्ही विद्यार्थी म्हणून कसा होतात तुमच्या लाईफमध्ये? मी विद्यार्थी म्हणून आपण त्या काळामध्ये म्हणजे एक 70 ते पुढच्या काळामध्ये ऍव्हरेज विद्यार्थी सगळे असतात तसं होतं. पण एक घरचा भाग असतो की अरे चांगले मार्क परीक्षेत मिळवले पाहिजे, पहिल्या 5त आलं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करणार होतो. पण अभ्यासाव्यतिरिक्त जेवढे खेळ असतील, देशी खेळ, ते त्या ठिकाणी अंमळनेरच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये मैदानात खेळत गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडासा बदल झाला. लक्षात आलं की खेळण्याबरोबर आपण नाटकात आणि विविध याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. आणि ते प्रताप कॉलेजच्या मंचाने आम्हाला शिकवलं, विशेषतः कायंदे सर वगैरे यांनी शिकवलं की नाटकात 3 अंकी नाटक करणं आणि काय असतं, आणि उभं राहिल्यानंतर ते 3ही अंक बघणं, ते पाठ करणं, कुठेही चुकलं तर कोणाला तरी सांगणं. नाटकात भाग केला होता. या घर आपलंच आहे नावाचं मधुसूदन कालेकरांचं नाटक होतं. त्याचा उपयोग मला पुढे शिक्षण क्षेत्रात झाला. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की बालपणातल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी तुम्हाला तुमच्या व्यवसायात खरंच उपयोगी येतात. आणि मी शिक्षक असल्यामुळे मला त्या खूप उपयोगात आल्या. म्हणजे तो शब्द प्रचंड उपयोगात आल्या आणि मी त्याचा उपयोग करून घेतला. एकीकडे लिखाण, एकीकडे वाचन आणि एकीकडे घेतलेले समृद्ध अनुभव, म्हणजे मनुष्य अनुभवानेच घडतो.
आणि तो आला. पण आज ती मुलं, आजची जी मुलं आहेत ती याच्यापासून वंचित आहेत. म्हणजे खेळण्यापासून, म्हणजे वाईट शब्द की आमच्या मुलाला आम्ही ग्राउंड लावलंय. मला ग्राउंड शब्द कळत नाही. तर त्याला तुम्ही ग्राउंड लावलंय ना, पण तो काय खेळतो त्याच्यापेक्षा त्याला घरात आजूबाजूला खेळू द्या. ते होत नाहीये आणि ती एक मोठी खंत आहे. पण ठीक आहे, काल आहे तसं मग आपण म्हणतो तुम्हाला शाळेपासूनच लिखाणाची, वाचनाची आवड ही शाळेपासून वाचनाची होती. आणि 11वीत चितळे मास्तरांचा धडा, आमचे एक शिक्षक होते प्रभाकर बेंद्रे नावाचे मुख्याध्यापक, त्यांनी इतक्या रंगवून शिकवलं. आणि मग ते म्हणाले की अरे असं वाचत चला ना तुम्ही. शाळेचं ग्रंथालय ते पेटी होती तेव्हा, त्या पेट्यांचा उपयोग करत आला. त्यांनी शिकवलं ते. आणि ते खूप खरं पाहिलं तर मॅट्रिकला शिकवलं 1975 साली. आणि 75 पासून तर आजपर्यंत म्हणजे ती जी गोडी लागली, म्हणजे पुस्तकांनी जे बोट पकडलं ते आजपर्यंत मी पकडून ठेवलं. पुस्तकांनी बोट पकडलं, मी ते पकडून ठेवलं. पहिलं लिखाण कधी केलं होतं सर तुम्ही? मी वयाच्या 44व्या वर्षी केलं. आणि लहान मुलांसाठी लिहिलं मी. म्हणजे मधल्या काळामध्ये 20 वर्ष मी सतत वाचत होतो. त्याला अनेक लायब्ररीज आहेत की त्याचा मोठा आधार आहे. प्रताप कॉलेजचं, नंतर मी बीएडला जिथे होतो NCERTचं, माथेरानची जी लायब्ररी होती जुनी ती, आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, एवढ्या 4. आणि आता जळगावचं वाचनालय. या सगळ्या लायब्ररीज मी पालथ्या घातल्या. आणि तिथले सगळ्यांनी सहकार्य केलं की अरे सर वाचतात म्हटल्यानंतर 2च्या 5 पुस्तके यांना दिली तरी चालतात आणि हे वाचतात. ते तर खुश होत असतील तुम्हाला बघून एकदम. आणि तेच विचारतात की सर आणखी कुठली नवीन पुस्तकं मागवायची किंवा आज कुठली पुस्तकं आहेत नवीन. असा एक भाग आहे. सर मला एक प्रश्न विचारायचा वाटेल की इतर देशांमध्ये कसं आहे ना, ज्या त्या लँग्वेजमध्ये शिकवलं जातं त्यांच्या. आपल्याकडे कसं आपण इंग्रजी या लँग्वेजला खूप महत्व दिलंय. कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश शिकवलं जातं किंवा घरात पण आपण लहान बाळाला पण इंग्लिश मध्ये शिकवतो की इंग्लिश म्हणजे एकदम ग्रेट किंवा इंग्लिशचं महत्व, की ती बनाना म्हण, होम म्हण, मम्मी म्हण, डॅडी म्हण. पण कसं होतं ना, म्हणजे जेव्हा कॉन्व्हेंटमध्ये मुलगा शिकतो तर त्याला साधं आपण जर मराठी काही वाचायला दिलं तर वाचता येत नाही. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, शिक्षणाबद्दलचा हा जो भाग आहे ना, तो आई वडिलांनी ठरवलं पाहिजे की आपल्या म्हणजे 1 ते 2 आहेत, आपली आर्थिक परिस्थिती, आपली सगळी कुवत बघून मुलाला टाकलं पाहिजे. इंग्रजी माध्यमाचा त्यात आता इंग्रजी माध्यमात स्टेट नाही, CBSE, ICSE वगैरे वगैरे. पण तो त्या ठिकाणी तो मुलगा जेव्हा सुरुवातीला पूर्व प्राथमिकमध्ये येतो तेव्हा त्याची प्रगती बघून पालकांना हे निश्चित ठरवलं पाहिजे. आज काय झालं, तुम्ही म्हणता तसं इंग्रजी माध्यमात तो शिकला तर एक असा गोड गैरसमज की त्याला 11वी 12वी सायन्स किंवा वगैरे जड जात नाही. पण मराठी माध्यमातून शिकलेली मुलं, आणि त्यांनी ते दाखवून दिलं की आम्ही सुद्धा 11वी 12वी कुठलं असेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स करताना आम्हाला कुठली अडचण आली नाही, हे समजून घेत नाहीत. आणि मातृभाषेतून शिक्षण दिलं की ते चांगलं आकलन होतं, समजतं. हे जगातल्या सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलंय. पण दुर्दैव महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं की प्रत्येकाला असं वाटतं की नाही, इंग्रजीतून शिक्षण देणं हे चांगलं आहे, ती काळाची गरज आहे. काळाची गरज आहे, मान्य नाही, काळाची गरज आहे. पण त्या ठिकाणी त्या मुलावर ते लादणं हे कितपत योग्य आहे? पण नाही, म्हणजे मी तर मराठी माध्यमाचा फार मोठा पुरस्कार करणारा आहे. माझा मुलगा सुद्धा मॅट्रिक पर्यंत अंबरनाथ राहत मराठी माध्यमात शिकला, काही फरक पडला नाही. पण पालकांचं ते आहे. आणि त्याला अगदी तळागाळातल्या पालकांपासून सगळे म्हणतात की बा तुमच्याच मुलांनी इंग्लिश माध्यमात शिकावं का, आमच्या मुलांनी पण शिकलं पाहिजे. मान्य आहे ना, पण पुढे 1ली 2री नंतर पुन्हा त्याचं माध्यम बदलतात तेव्हा त्या मुलावर अन्याय होतो. आणि तो अन्याय का करतात मला याचं उत्तर आतापर्यंत 40 वर्षात मिळालं नाही. म्हणजे लहान मुलाला पण शिकवताना पण मला असं पण म्हणजे वाटतं की आपण जर त्याला मराठीमध्ये शिकवतो तर पटकन ती कॅप्चर करतो. मराठीत आपण बोलत असतो, विचार करत असतो आणि उगाच इंग्लिशवर भर किंवा इंग्लिशला जास्तच महत्व आणि मग इंग्लिश मधूनच तू सगळे शब्द बोल. ती संमिश्र भाषा तयार होते ना की इंग्लिश असे काहीतरी शब्द तयार झाले आहेत. तो धड घरी म्हणजे मराठी माध्यमातला मराठी भाषिक असेल तर त्याची भाषा बिघडते. पण पालकांना ते गोड वाटतं की अरे नाही, तो इंग्लिश बोलतोय, साध्या साध्या कविता म्हणायला लागल्या. नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट पर्यंत ठीक आहे ना, पुढे मग लक्षात येतं की आपली वाट चुकली आहे. पालकांना कळतं. आमच्याकडे तर दररोजची उदाहरणं आहेत की मी त्याच क्षेत्रात असल्यामुळे नाही सर मग त्याला आता सेमीत टाकायचं आहे वगैरे असा भाग होतो. पण थोडंसं वेळ गेल्यानंतर मग लक्षात येतं, इतर आधीच लक्षात आलं तर मग सोपं. पण ते नाही येत ना पालकांच्या लक्षात. आणि ती दुर्दैवाची गोष्ट आहे की पालक त्या भरीस पडतायत. सर संग्रह होता तुमच्याकडे पुस्तकांचा, 5,000 पुस्तकं होती.
आणि ते तुम्ही असं म्हणजे स्वइच्छेने किंवा असं देऊन टाकलीत की ज्यांना वाटते त्यांनी घेऊन जा, वाचून घ्या, माझ्याकडे आहेत. त्या संग्रह करायला तुम्हाला किती वर्ष लागली? कसा संग्रह केला होता तुम्ही? बरोबर 81 साली मी सुरुवात केली. मी नोकरीला लागलो 81-82, तर आता 22 म्हणजे 40 वर्ष जशी शिक्षण क्षेत्रात झाली तशी मी पुस्तकं घेऊन म्हणजे जसं वाचायला लागलो तसं मी विकत घ्यायला लागलो. आणि मुंबईत मला त्याच्यासाठी मोठा वाव होता. माझ्या असं लक्षात आलं की अनेक जण म्हणतात की अरे पुस्तकं वाचून झाल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे. पण मी सांगितलं की मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे आणि मी लिखाण करत असल्यामुळे, मी समीक्षक असल्यामुळे मला पुस्तकं मिळत गेली वर्तमानपत्रातून. माझे एक मित्र सुनील कर्णिक, त्यांनी मला शिकवलं. त्यांनी हे शिकवलं की पुस्तकं वाचा, त्याच्यावर लिहा, तुम्हाला दोन्ही मिळतील, पुस्तकं पण मिळतील काही वेळा आणि तुम्हाला त्याचं मानधन पण मिळेल. तर हा एक मोठा भाग मला मुंबईतल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी, मुंबईतलं एकही असं मराठी वर्तमानपत्र नव्हतं की ज्याच्यात मी लिहिलं नाही. प्रचंड प्रमाणात लिहिलं. त्याच्यामध्ये नवशक्ती असेल, निखिल वाघ्यांचं आपलं महानगर असेल किंवा महाराष्ट्र टाइम लोकसत्ता. तर त्यातला एक जो भाग आहे पुस्तकं विकत घेण्याचा, तो एक छंद लागला मला. आणि मी ते विकत घेत 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 इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की माझी बायको घाबरते की आता असा पृष्ठभाग दिसला की माझा नवरा तिथे पुस्तकं आणून ठेवणार. पण तिची किंवा मुलाचं कधी हे नव्हतं. पुस्तकं देण्याचा जो भाग आहे तो एके दिवशी असं लक्षात आलं की एवढी पुस्तकं आपण जमा केली आहेत, ती वाचूनही झाली आहेत. मी तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो की माझ्याकडे कोणी आल्यानंतर ती पुस्तकांची भिंत बघितल्यानंतर एक सरळ किंवा बालिश प्रश्न विचारायचे की सर एवढी सगळी पुस्तकं वाचली आहेत. मी गमतीने म्हणायचं त्यातलं एक पुस्तक काढ कुठलंही, मी तुला सांगतो की त्या पुस्तकात काय आहे. एका मित्राने प्रयोग केला. म्हणाले मी आज 2 तास काढून आलोय म्हणाले. मग त्याने जवळपास 100 पुस्तकं काढली. मी जागेवर बसून त्या 100 पुस्तकांबद्दल सांगितल्यानंतर मग त्याचा प्रश्न थांबला. तो म्हणाले आता परत प्रश्न विचारणार नाही की ही पुस्तकं तू वाचली आहेत का. हा, तो म्हणाले हे कसं लक्षात ठेवतो. म्हटलं का नाही, तू पुस्तक काढ, त्याचं टायटल वाच, मी तुला सांगत जातो. म्हणजे तो म्हणाला की हे कसं घडलं. म्हटलं नाही, मी पुस्तकं वाचता वाचता नोट्स काढत गेलो, त्याच्यावर लिहित गेलो. म्हणजे माझी समीक्षेचं पुस्तक जे पहिलं प्रकाशित झालं, मी समीक्षा आणि नेवाडे वगैरे, ते त्याच्यातूनच आलं. मी जवळपास 3000 लेख माझ्याकडे आहेत छापून आलेली आणि ती सगळी माझ्या बायकोने जपून ठेवली. म्हणजे आश्चर्य वाटतं लोकांना की मी 7 सदर लिहिलीत, परीक्षणं लिहिलीत. म्हणजे एक भाग सांगतो की माझ्या जीवनात जसे मराठी हिंदी चित्रपटात आहेत, क्रिकेट आहे, संगीत आहे मराठी हिंदी, तसं पुस्तकं आहेत. म्हणजे ती या सगळ्यांबरोबर माझ्याबरोबर आहेत. आणि सुरुवातीला म्हटलं तसं ती बोट त्यांनी पकडलं, मी ते घट्ट धरून ठेवलं आणि तो संग्रह वाढत गेला. आणि एके दिवशी मीच ठरवलं की सगळी द्यायची आणि ती दिली. मला फार बरं वाटलं की चला आपण दिली. ती वाचली गेली की वाचली जात आहेत की नाही मी त्याच्याकडे बघत नाही, कारण की दिलं, संपलं आपलं. तुमची हीच भावना होती की देऊन टाकू, ज्याचा उपयोग येईल घरात राहण्यापेक्षा. आणि ती वाचली जात आहेत, त्याच्यावर काही जण उपयोग पण करतायत, आनंदाची गोष्ट. नाही, मी पण खूप पाहिलं तुमच्या फेसबुकवर. म्हणजे खूप जण आनंदी आहेत, खूप जण असं म्हणते की त्यांनी अनमोल खजिना आम्हाला दिला, खूप आभारी आहोत. एक गमतीचा भाग आहे की माझ्याकडे ना अशी एक शबनम बॅग असते दररोज. 2 भाग असतात, एक मी जे पुस्तक वाचतोय ते आणि जे मला वाचायचं ते. आणि तिसरी गोष्ट की माझी जेवढी प्रकाशित पुस्तकं आहेत त्याच्या 2 प्रती मी याच्यात ठेवतो. कोणी भेटल्यानंतर वाचक, मी त्याला भेट देतो. एक किस्सा सांगतो की माझी देव भेटलेला विद्यार्थी नावाची एक बालकादंबरी आहे, ती मी 500 विद्यार्थिनींना भेट दिली. एक किस्सा असा घडला की एक मुलगी आली, सर हे 20 रुपये घ्या आणि मला तुमचं पुस्तक द्या. मी म्हटलं कोणी सांगितलं तुला. म्हणे नाही, माझे बाबा म्हणाले की तू पैसे जमव 20 रुपये आणि मग सरांना जाऊन भेट आणि ते पुस्तक घे. मग तिला म्हटलं ते पुस्तक मी तिचं नाव लिहिलं, तिला भेट दिलं. म्हणजे ते 20 रुपये, म्हटलं 20 रुपये तुझ्याचकडे राहू दे, हे पुस्तक मी तुला भेट दिलंय. आज ती मुलगी दररोज भेटली, आता ती कॉलेजला गेली. ती म्हणते की सर मला त्यापासून छंद लागला की आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. मी म्हटलं एका अर्थाने देव पावला म्हटलं तुला आणि तू पुस्तकं वाचायला लागली. पण ही म्हणजे ही त्याला खांदा पिशवी म्हणतात, शबनम म्हणतात, झोला म्हणतात. लोक झोला काहीतरी मागण्यासाठी खांद्यावर वापरतात, मी देण्यासाठी करतो आणि त्याच्यातून फक्त पुस्तकच देतो. इव्हन म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा मी पुस्तकांचे सेटच सगळ्या आलेल्या पाहुण्यांना दिले. आपण जे हे म्हणून देतो आहेर म्हणजे गिफ्ट, तो रिटर्न गिफ्ट वगैरे हा प्रकार नाहीच. मी सरळ 50
4 पुस्तकांचे सेट तयार केले आणि ते दिले आणि मग अनेकांना आश्चर्य वाटलं आणि अनेक जण म्हणतात की अरे फार बरं झालं आम्हाला खूप वेगळा उपक्रम आहे खरं तर. होता. आणि छान. म्हणजे मी सर्वसाधारण आतापर्यंत 1.5 ते 2 लाख रुपयाची पुस्तकं फक्त भेट दिली आहेत अरे या 30 वर्षात. म्हणजे हा खरं आकडा सांगणं चुकीचं आहे पण तो ओघाओघात भाग आला म्हणून सांग. नाही नाही ठीक आहे. समाधान वाटत असेल तुम्हाला की आपण काहीतरी बरं करतो. समाधान वाटतं आणि कधी हे वाटत नाही की बाबा आपण इतक्या किमतीचं पुस्तक का दिलं. मग ते 500चं किंवा 1000चं काही असतं त्याची किंमत मी बघत नाही, मी देतो. आणि मग अनेक जण म्हणतात की सर हे पुस्तक, अरे म्हटलं लिहिलंय ना सप्रेम भेट म्हणून, तू घेऊन जा. खरं तर याला मी म्हणेल की खूप मोठं मन लागतं सर, कारण साधी एक वस्तू द्यायची म्हटली आपल्याला घरातली, म्हणजे मी तर कोणाला वस्तू किंवा आपण विचार करतो की बापरे ही जुनी जरी असली तरी आपण विचार करतो 10 वेळेस द्यायला, देऊ की नको देऊ, देऊ नको देऊ. पण तुम्ही एवढं जे 40 वर्षात जमा केलं ते सगळं असं देऊन टाकलं, त्याला खरं तर खूप मोठं मन असावं लागतं. आणि मला असं वाटतं चंद्रकांत भंडारी सरच असावं लागतं त्याच्यासाठी. अनेक जण आहेत, मी त्यातला एक आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सर तुम्ही खूप वाचलं असेल, तुमचे आवडते लेखक कोणते? आवडते लेखक नाही, म्हणजे मी सुरुवात केली, एक गमतीचा भाग सांगतो की सुभाष अवचट नावाचे चित्रकार, ते माझे फार मित्र आहेत. त्यांचे चित्र ज्या ज्या मासिकात असायचे आणि ज्यांचं मुखपृष्ठ असायचं मी तिथून वाचायला सुरुवात केली. अगदी नेमाड्यांपासून तर आजचे सगळे लेखक, म्हणजे जळगावातले सगळे लेखक तर माझे मित्रच आहेत, कवी आहेत. पण नेमाड्यांपासून मी सुरुवात केली. म्हणजे पहिलं कोसला वाचलं आणि त्यांचं वाचत गेलं. त्यांच्याबरोबर मी सलग 12 वर्ष मुंबईत होतो. हा एक मोठा भाग आहे. नेमाडे सरांबरोबर होतो 12 वर्ष जवळपास मी त्यांच्याबरोबर होतो. आणि त्यांनी शिकवलं की पुस्तक कसं वाचायचं आणि ते वाचल्यानंतर छोट्या छोट्या नोट्स कशा काढून ठेवायच्या. हा एक भाग झाला. अनेक त्या निमित्ताने काय झालं की अनेक साहित्यिकांशी ओळख झाली. म्हणजे जवळपास मराठीतले या 40 वर्षात अनेक साहित्यिकांची भेटी झाल्या. एक भाग आहे की प्राचार्य राम शेवाळकरांबरोबर मी प्रवास करत असताना ते त्यांच्या बॅगेमध्ये अनेक लेखकांनी दिलेली हस्तलिखिताची बाड जे आहेत हस्तलिखित ठेवायचे आणि गाडी सुरू झाली की वाचायला सुरुवात करायची आणि जिथे त्यांना थांबायचंय तिथे थांबल्यानंतर ते नोट्स काढून ठेवायचे. मग ते म्हणायचे की अरे एवढ्या मोठ्या आपुलकीने लोक माझ्याकडे परीक्षणासाठी पाठवतात तर मला ते लिहिलं पाहिजे. जयवंत दळवी जे आहेत ते पण सांगायचे की लोकांच्या पुस्तकांबद्दल आम्ही लिहिलं आणि छापून आल्यानंतर लोकांना खूप आनंद होतो. आणि एक किस्सा सगळ्यांना माहिती आहे की पु ल देशपांडेंनी रामनगरकरांच्या रामनगरीवर लिहिलं आणि रामनगरी तुफान गाजलं. मग रामनगरकर म्हणाले हे माझ्या लिखाणाचं नाही, हे पुलंच्या समीक्षेच्या 4 ओळींचं ते यश आहे. पण मराठीतले सगळ्या दिग्गज साहित्यिकांना जवळून भेटता आलं. विशेष म्हणजे त्यांना शाळेत बोलून त्यांचे कार्यक्रम करता आले. नारायण सुर्वे असतील, केशव मेश्राम असतील, शिरीष पैजे असतील, स्वतः नेमाडे असतील, इथले तर सगळेच प्रकाश किनगावकर, अशोक कोतवाल, अशोक कोळी यांना मुलांसमोर आणायचं आणि मुलांना सांगायचं की अरे हे कवी, हे लेखक यांचा धडा आहे, ते तुम्हाला सांगतील. तो एक चांगला भाग झाला. मग त्याच्यातून एखादा सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव नावाचा विद्यार्थी आमचा पुढे गेला आणि तो नेहमी सांगतो की सर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगित गेल्यात आणि मी पुढे गेलो. अगदी खरं. मग सर एक उपक्रम तुम्ही सुरू केला होता, अवश्य भेटा बोला. त्याचा काय अनुभव होता तुमचा आणि मेन मोटो काय होता तो उपक्रम सुरू करण्यामागचा? संवाद जो आहे तो मानवतेचा एक मोठा आधारवड आहे. संवाद विसरलेल्या लोकांना मी याच्यातून शिकवलेलं की तुम्ही संवाद करायला शिका. मग मी तिथून सुरुवात केली. आता कोविडच्या काळामध्ये मी एक सर्वसाधारण 200 ज्येष्ठ नागरिकांशी बोलत होतो फोनवर. आणि मग त्याच्यातून मला असं कळलं की मी जितका संवाद साधेल, म्हणजे मी पालक सभा विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी जेव्हा करतो तेव्हा मला या वाचनाचा प्रचंड वापर मी करतो. गोष्टी, आठवणी किंवा कविता याच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला जातो ना तेव्हा तो पालकांच्या, मुलांच्या आणि शिक्षकांच्या मनावर ठसतो हे मला कळलं. एक उदाहरण मी फक्त देतो की इसाप नीती पुस्तक जे आहे ना ते कुठल्याही भाषेतनं तुम्ही विकत घ्या आणि वाचा आणि मुलांना त्यातून काय बोध घ्यायचा आहे कधी सांगू नका. आपलं काय होतं की मुलांना वाचायला दिल्यानंतर अरे तू काय वाचलं, याच्यातून तू काय शिकलास, सांगू नका ना, त्याला वाचू द्या ना. तो ठरवेल मी काय वाचलं ते, त्याच्यातून तो काय घ्यायचं तो ठरवेल. पण आम्हाला फार मोठी घाई असते. थोड्यापूर्वी जसं तुम्हाला सांगितलं तो प्रश्न तुमचा पुढचा येईलच की ग्रंथ प्रदर्शन आणि तो वाचनाचा. अगदी खरं. आता तुम्ही मुद्दा काढला म्हणून हेच म्हणते की ग्रंथ प्रदर्शनात मुलांना नेलं जात नाही असं आहे किंवा मुलं वाचत नाही असं म्हटलं जातं की मुलं मोबाईलमध्ये किंवा हे मुलं, आजकालची मुलं पिढी वाचनाकडे कमी कल आहे त्यांचा किंवा तर त्याच्यावर काय सांगाल तुम्ही? नाही, माध्यमं बदलली. सुरुवातीला म्हटलं तसं
त्यांनी त्याचाही वापर केला पाहिजे. पण पालकांनी, मी सांगतो की ज्यांना थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी घरातल्या टेबलावर 10 पुस्तकं आणावीत, त्या मुलाचा वयोगट बघून आणावीत, ठेवावीत. 1-2 दिवस त्याने वाचलं नाही तरी हरकत नाही. एक दिवस असा येईल की तो 10 पैकी एक पुस्तक उचलेल त्याच्या आवडीचं, तो ते मुखपृष्ठापासून बघेल, तो वाचायला लागेल. मग त्यातला हळूहळू तो दुसरं उचलेल, तिसरं उचलेल. पण आम्हाला काय असतं की आम्हाला ग्रंथांपर्यंत मुलांना नेता येत नाही. आता जळगावात सुद्धा की ग्रंथ प्रदर्शन भरतात. मी सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना सांगतो की ते ग्रंथ प्रदर्शन बघायला जा. तुम्ही एकही पुस्तक विकत घेऊ नका ना, पण किती प्रकारची ग्रंथ मांडलेली असतात ती बघा. काही नसेल तर चित्र बघा ना. तुम्हाला चित्र वाचन हा भाग आहे शाळेमध्ये, तुम्ही चित्र वाचा त्यातली, तिथे बसून वाचा. एकही ग्रंथ प्रदर्शनवाला असं मुलांना म्हणत नाही की अरे तुम्ही इथे गोंधळ करू नका, येऊ नका, बसू नका. मी तो प्रयोग केला. एकदा 100 मुलांना त्या ग्रंथ प्रदर्शनासाठी नेलं वाचनालयात, तेव्हा त्यातल्या 25 मुलांनी लिहिलं पण की आम्ही ग्रंथ प्रदर्शनात काय शिकलो, आणि आम्ही पुस्तकं त्यांनी विकत पण घेतली. तसं कॉलेजमध्ये पण झालं होतं. MJ कॉलेजला ग्रंथ प्रदर्शन भरलं तेव्हा की सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. तर माझं पालकांना सांगणं आहे की ग्रंथांपर्यंत मुलांना न्या. काय वाचायचं काय वाचायचं नाही ते त्यांना ठरवू द्या ना. आम्ही अगोदर ठरवतो. म्हणजे जसं गमतीने असं म्हटलं जातं की श्यामचे हे पुस्तक पालकांनी मुलांना वाचून दाखवलं पाहिजे. त्यांच्या हातात न देता त्यांनी वाचून दाखवलं पाहिजे. एक रात्र त्यांना वाचून दाखवा. मुलांनी सांगितलं की नको मला हे नाही आवडत, ते ठेवून द्या ना. आम्ही काय करतो की मुलांच्या हाती पुस्तकं देत नाहीत. मग तो फाडेल, ती किमतीचं आहे. ते पुस्तकं पाल्यामध्ये बदल करण्याच्या आधी पालकांनी स्वतःमध्ये हे बदल करणं गरजेचं आहे. फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे ना. म्हणजे पालकत्व निभावणं हे इतकं सोपं नाही. आई वडील होणं सोपं आहे, ती जैविक प्रक्रिया. पण त्या ठिकाणी शैक्षणिक पालकत्व हा एक मोठा भाग आहे आणि तो होत नाही. त्याच्याच दृष्टीने मी प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी ते गल्ली तुमची, पालक सभा आमची, कुटुंब तुमचे, प्रबोधन आमचे, हे उपक्रम मी गेल्या 6 वर्षापासून जळगावात सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, ती आनंदाची गोष्ट आहे. सर, वाचण्यासारखं आता खूप आहे, खूप साहित्य आहे, खूप आहे. पण चांगलं निवडावं कसं, हे वाचावं कसं, म्हणजे कसं तुम्ही तुमची आवड ठरवा. तुम्ही तुमची आवड ठरवा अगोदर. सर समजा तुला नाटकांची आवड आहे तर नाटकांची पुस्तकं वाचायला सुरुवात कर. एक दृष्टी येते त्याच्यातून. जसं मी सांगतो की इथे मी मुद्दाम सांगतो की आता कादंबरी हा माझा भाग आहे. 1960 ते 2022 एवढा स्पॅन आहे. तर कादंबरी वाचताना वाचक जो आहे तो त्या विश्वात रंगून जातो. ते वातावरण, त्या व्यक्तिरेखांची सुखदुःख, त्याला हसवतात, रडवतात, प्रसंगी विचार करायला भाग पाडतात. त्या कादंबरीतील घटना शब्दांमार्फत वाचकांवर सखोल परिणाम करतात. हे जेव्हा मला 16व्या वर्षी कळलं एका कादंबरीच्या निमित्ताने, कोस्ता निमित्ताने, तेव्हा मी सलग कादंबऱ्या वाचत गेलो. म्हणजे मी एकमेव असा वाचक असेल की मी या सगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि एक सगळ्यात मोठा भाग आहे की कुठलाही विषय वर्ज्य नसावा वाचायला. आम्ही कप्पे ठरवून घेतलेत की मी नाटकातला म्हणजे वाचणार. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्या नटनट्या मराठीतल्या विशेषतः ज्यावेळी सेटवर जातात किंवा नाटकाच्या प्रयोगाला जातात किंवा रंगभूमीच्या अगोदर रिहर्सलला जातात तेव्हा ते पुस्तकं आवर्जून घेऊन जातात आपापली वाचलेली किंवा जी वाचायची ती. कारण की ते म्हणतात की आमचं जगणं समृद्ध करायचं असेल तर आम्हाला वाचन हे आवश्यक आहे आणि त्या फील्डसाठी त्या पद्धतीचं वाचन करणं फार गरजेचं आहे. मग त्यातला प्रकार तुम्ही निवडा. म्हणजे ललित साहित्यच वाचलं पाहिजे, कथा कादंबऱ्याच वाचल्या पाहिजे अशातला बिलकुल भाग नाही. आज सेल्फ हेल्प प्रकारची जी पुस्तकं आहेत, व्यक्तिमत्व विकासाची, जसं अध्यात्माची आहे तशी सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं प्रचंड वाचली जात आहेत. आणि त्याला कारण तेच आहे की प्रत्येक व्यावसायिक आपल्या व्यवसायाला पूरक किंवा आपला व्यवसाय वाढेल याच्यासाठी पुस्तकं निवडतो आणि वाचतोय. आनंदाची गोष्ट. आम्ही तेच गमतीने म्हणतो की तो वाचतो आहे, हीच आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, मी अजून काय केलं पाहिजे की वाचन हे वाढलं पाहिजे किंवा ते रुजलं पाहिजे, अजून त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, काय प्रयत्न करू शकतो? नाही, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की तरुण पिढीला किंवा शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथांपर्यंत नेलं पाहिजे. त्यांना निवडू द्या. अशी ओरड करू नका की मुलं वाचत नाहीत. म्हणजे आम्ही ओरड करणं आणि किमती न परवडणं या दोन गोष्टी टाळल्या पाहिजेत. सांगितलं पाहिजे की अनेक ब्रँडेड वस्तू मुलं घ्यायला भाग पडतात. म्हणजे आज मॉलमध्ये गेल्यानंतर मुलं निवडतात की आपल्याला काय ते जाहिरातीनुसार. तसं आम्ही काय करत नाही की ग्रंथ प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर मुलांना सांगितलं पाहिजे की ही सगळी ग्रंथ आहेत, तू बघ, त्यातलं एखादं तू विकत घे
किंमत बघू नको, मी देतो तुला. म्हणजे ब्रँडेड वस्तूंच्या किमतीनं बघता आम्ही घेतो, बरोबर. पण पुस्तकांच्या किमतीबाबत ओरड करतो. म्हणून मी थोड्यापूर्वी ते एशियाटिक सोसायटीचं उदाहरण दिलं की तिथे तरुणाईने हजारो रुपयाची पुस्तकं विकत घेतली आणि त्या तरुणाईशी बोलताना मला त्यांनी सांगितलं की नाही सर, आम्हाला आवश्यक होतं हे आणि पुस्तकं स्वस्तात मिळतात म्हणून आम्ही गाडीवर पुस्तकं नेतो आहोत. तर तसं व्हायला पाहिजे आणि ते होणं फार गरजेचं आहे आणि वाचन संस्कृती अशी वाढत जाते. आणि दुसरी गोष्ट, वाचणाऱ्यांनी न वाचणाऱ्यांना सांगितलं पाहिजे की मी काय वाचतोय, ते सांगणं फार गरजेचं आहे. आजकाल काय असं होतं की मी वाचतोय, माझ्या आनंदासाठी मी ठेवून दिलं. सांगितलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं की मला प्रत्येक भेटणारा अगोदर पहिले विचारतो की सर तुम्ही काय वाचताय, मी सांगत जातो. मग ते म्हणतात की सर त्याच्यात काय, थोडक्यात सांगा. जसं सिनेमाची गोष्टी सांगतो तसं मी सांगत जातो. आणि आज आणखी दुसरं एक भागाला आहे की पुस्तकांबद्दलची पुस्तकं आहेत. म्हणजे आता माझ्या इथे आहे की जग बदलणारी पुस्तकं आहेत, त्याचं मराठीत पुस्तकं आहेत. म्हणजे तुम्ही 100 पुस्तकं नाही वाचलीत, ते एक वाचलं की तुम्हाला 100 पुस्तकांचा परिचय कळतो. अशी पण आहेत, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण वाचन संस्कृती संपली आहे, कमी झाली आहे. ही जी ओरड करतात ना, ते वाचणारेच करतात. एक शेवटचा प्रश्न, मी म्हटले मला सगळेजण विचारतात, तुम्ही सध्या काय वाचताय? मी सध्या जे वाचतोय ते मी तुम्हाला दाखवतो. मी जो भाग सांगितला ना, मुद्दाम दाखवतो की मी सध्या जग बदलणारे ग्रंथ हे वाचतो आहे. आणि मला उद्या जे वाचायचं आहे ते अक्षर पावीचे निर्धार असं वाचायचं आहे. आणि मी सलग पुस्तक वाचतो. म्हणजे मी एका बैठकीत पुस्तक पण संपवतो किंवा 4 बैठकीत पुस्तक बैठकीत पुस्तक संपवतात. हो, संपवतो. जर मला कादंबरी वाचायची तर मी एका बैठकीत संपवतो. पूर्वी तो स्पीड खूप मोठा होता, आता तो कमी केला अनेक कारणामुळे. पण हा एक जो भाग आहे शबनमचा, तो माझ्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट, मी कुठे गेलो तर मला कंटाळा येत नाही. लाईनीत उभारायचं असेल, मग आजूबाजूचे बघतात की अरे हा मनुष्य, आम्ही वैतागलो आहे, अरे किती वेळ लागेल. मी म्हणतो तो वेळ लागणार हे गृहीत धरायचं, पुस्तक काढायचं, वाचत जायचं. लाईनीत किंवा कुठे जिथे असेल तिथे उभं राहिलं असेल तिथून पुढे जायचं. हा एक भाग आहे. म्हणजे एका अर्थाने तो आनंदाचा भाग आहे आणि मला त्यामुळे वैताग येत नाही की अरे आता किती वेळ लागेल. मग ती शबनम आणि ही पुस्तकं आणि ती साथ देत असतात. एक तुम्हाला सांगतो की एक निलिमा पालवणकर नावाच्या कवयित्री आहेत. त्याने असं म्हटलं की पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात. पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं आणि मुरवावं लागतं त्यांना आपल्यात. पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो, पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष पाकळ्या. मग पुस्तक उधळून लावतात वसंतातले सगळे रंग. ही न ऐकलेली कविता म्हणून ऐकलं, पण काय पुस्तकांच्या जगात जे रमतात ते त्यांचं जीवन समृद्ध होतं. आणि ते ज्या व्यवसायात आहेत त्या व्यवसायात त्यांना यश मिळतं. हे समीकरण आहे आणि ते अतिशय सरळ साधं समीकरण आहे. आणि ते समीकरण वाढावं म्हणून आमच्यासारखे पुस्तकप्रेमी, वाचन संस्कृती वाढवणारे मराठीतले आम्ही प्रयत्न करतो आहोत. घेणारे घेत आहेत, न घेणारे अरे काय वाचतायत, काय रद्दी भरून ठेवली. मला असं कधी तक्रार नसेल ना केली तुम्ही की मला वाचण्यासाठी वेळ नाही मिळत, जे की बहुतेक लोकांची तक्रार असते की वेळच नाही वाचण्यासाठी. माझा व्यवसाय त्याला कारणीभूत आहे. मला खूप वेळ मिळतो खरोखर. म्हणजे आता मी केसी सोसायटीत आहे तर मला एक खूप चांगली संस्था मिळाली आहे आणि मला त्याच्यासाठीच आहे सगळा हा. म्हणजे वाचनाचा पालकांशी बोलण्यासाठी, शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी. मी विद्यार्थ्यांशी जितक्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो तितक्यात पालकांशी, शिक्षकांशी बोलू शकतो. त्याला एकमेव कारण आहे माझं वाचन. आणि मी गोष्टी, गाणी आणि आलेले अनुभव याचं मिश्रण करत बोलतो. त्यामुळे त्यातला तो जो पांडित्याचा भाग आहे तो बाजूला सारत जाताना त्याने विचार केला पाहिजे असं मी त्यांना देत जातो. म्हणून ते हिसाबनीतीतल्या गोष्टी किंवा कुठल्या कविता आणि त्या पालकांचा वयोगट आणि मुलांचा वयोगट आणि शिक्षक हे बघून मी ठरवत जातो. आणि तितक्या तयारीने मला बोलता येतं. अर्थात त्याच्यासाठी पूर्णपणे वाचन हा एक भाग महत्वाचा आहे. बरोबर. खरं तर खूप म्हणजे तुमच्याशी बोलायला भेटलं, तुम्ही इथे आलात, तुमचे खरं तर खूप आभार. तुम्ही एवढा म्हणजे बिझी शेड्यूल असेल किंवा सगळं त्याच्यातून वेळ काढून तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप नवीन तुमच्याकडनं ऐकायला मिळालं. काही चुकलं असेल तर माफी असेल. नाही. अरे उलट मी सांगितलं सुरुवातीला की वाचन संस्कृतीवर आणि माझ्या एकूण प्रवासाबद्दल कोणीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला खुलवतोय, संवाद साधतोय, हा मोठा भाग आहे. आणि संवाद साधणं
आणि बोललं. हा माझा आनंदाचा भाग खरं आहे. तर तुमच्या इतकं बोलणं मला नाहीच येत. मी तुमच्या अनुभवाने आणि सगळ्याच गोष्टी लहान आहे, पण तुम्ही सामावून घेतलं त्यासाठी आभार. सगळ्यात आणि आमच्याकडनं एक छोटीशी भेट असं तुम्ही स्वीकारा. येस येस, आनंदाची गोष्ट आहे. नवरंग चहाचं ह्या उपक्रमासाठी खूप मोलाचं सहकार्य आहे त्यांच्याकडनं ही भेट. थँक्यू व्हेरी मच. आणि छोटीशी भेट. वा वा, मस्त. येस, थँक्यू. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात. तर आपण जाणून घेतलं चंद्रकांत भंडारी सरांचे हे सेशन आपण पाहिलं. खूप नवनवीन मुद्दे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतले. आणि असेच प्रत्येक शनिवारी आपण ह्या उपक्रमात भेटत असतो, वेगवेगळ्या कलाकारांसोबत भेटत असतो आणि भेटत राहू. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचं खूप प्रेम आहे आमच्यावर. असंच प्रेम दाखवत राहा, करत राहा आणि प्रत्येक शनिवारी आम्हाला भेटत राहा. तर भेटूया पुढच्या शनिवारी.